नमस्कार. विचार करा, एक अशी व्यक्ती ज्याच्या फोनबुकमध्ये राष्ट्राध्यक्ष आहेत, अब्जाधीश आहेत, राजघराण्यातील लोक आहेत, ज्याची प्रायव्हेट जेट विमानं जगात कुठेही जातात, पण पडद्यामागे तो एका भयंकर गुन्हेगारी जाळ्याचा सूत्रधार आहे, जेफ्री एप्स्टीन. अनेकांना वाटलं होतं की त्याच्या मृत्यूनंतर हे प्रकरण संपेल, पण नाही. अमेरिकेच्या न्याय विभागाने नुकतीच जी काही कागदपत्र बाहेर काढली आहेत, त्याने जगभरातल्या शक्तिशाली वर्तुळात एक मोठा भूकंप घडवलाय. हो, आणि ही काही 2-4 पानं नाहीत, तब्बल 30 लाख पानांचे दस्तऐवज आहेत. म्हणजे यात ईमेल आहेत, फ्लाईट लॉग्स आहेत, आर्थिक व्यवहार आहेत, काय नाहीये. आणि यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की एप्स्टीनचं नेटवर्क किती खोलवर गेलं होतं. त्याचे धागेदोरे 15 पेक्षा जास्त देशांमध्ये पसरले होते. हे प्रकरण आता फक्त एका व्यक्तीच्या गुन्ह्यांपुरतं राहिलेलं नाहीये. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आज आपण ह्या प्रकरणाच्या जागतिक परिणामांवर आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे या जाळ्याचे भारतात पोचलेले धागेदोरे उलगडणार आहोत. या कागदपत्रांमध्ये नक्की आहे तरी काय आणि त्याचा आपल्यासाठी अर्थ काय? चला, या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा सखोल वेध घेऊया. सुरुवातीला युरोपमध्ये जो धुमाकूळ घातलाय ना या प्रकरणाने, तिथून सुरुवात करूया. हे एखाद्या राजकीय त्सुनामीपेक्षा कमी नाहीये. सुनामीच बरोबर शब्द आहे. ब्रिटनमध्ये तर विचारूच नका. थेट पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या चीफ ऑफ स्टाफला राजीनामा द्यावा लागला. मॉर्गन मॅक्सवीनी. आणि इतकंच नाही, तर राजघराण्यातील प्रिन्स अँड्र्यू. हो, त्यांच्यावरची चौकशी पुन्हा नव्याने सुरू झाली आहे. आणि यात एक पॅटर्न दिसतोय नाही का? ही फक्त काही सुटी नावं नाही आहेत. अगदी बरोबर. हे दाखवतं की एप्स्टीनने किती हुशारीने आपलं जाळं विणलं होतं. त्याने फक्त राजकारण्यांनाच टार्गेट केलं नाही, स्लोवाकियाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मिरोस्लाव लायझॅक. म्हणजे जिथे सत्ता, पैसा आणि प्रभाव एकत्र येतोय, तिथे एप्स्टीन हजर होता. हे एखाद्या मोठ्या कोळ्याच्या जाळ्यासारखं होतं, जिथे प्रत्येक धागा एका शक्तिशाली व्यक्तीला जोडलेला होता. आणि या जाळ्यात फक्त राजकारणीच नाही, तर व्यावसायिक जगातली मोठी नावंही अडकली आहेत. हो हो. दुबईच्या डीपी वर्ल्ड या लॉजिस्टिक कंपनीचं उदाहरण घ्या ना. त्यांचे सीईओ हां. सुलतान हम्मद बिन सुलायम, त्यांची तर हकालपट्टीच करण्यात आली. आणि का? कारण एप्स्टीनने एका ईमेलमध्ये त्यांचा उल्लेख अत्यंत जवळचा मित्र असा केला होता. बापरे. अगदी. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स, त्यांनीही एप्स्टीनसोबतच्या भेटींबद्दल जाहीरपणे खेद व्यक्त केलाय. नॉर्वेच्या राजकुमारीला तर जाहीर माफी मागावी लागली. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की एप्स्टीन सोबतचे संबंध ही फक्त एक छोटीशी चूक नव्हती. नाहीच. अनेकांसाठी ती एक मोठी नैतिक आणि व्यावसायिक आपत्ती ठरली आहे. आणि त्याचे परिणाम आजही अनेकांना भोगावे लागत आहेत. युरोप आणि अमेरिकेत तर या प्रकरणामुळे मोठमोठे लोक अडचणीत आले आहेतच, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या जाळ्याचे धागे थेट भारताच्या सत्ता केंद्रापर्यंत पोचलेले दिसतात. हो, आणि इथेच हे प्रकरण आपल्यासाठी जास्त गुंतागुंतीचं आणि महत्त्वाचं ठरतं. का? असं काय आहे त्यात? कारण या फाईल्समध्ये सध्याचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांचं नाव शेकडो वेळा येतं. एक मिनिट, काय म्हणालात? शेकडो वेळा? हो, हरदीप नावाचा उल्लेख 430 वेळा, हरदीप पुरी 46 वेळा आणि हरदीप सिंग पुरी 163 वेळा. ही काही किरकोळ गोष्ट नाहीये. थांबा. म्हणजे एक विद्यमान केंद्रीय मंत्री, त्यांचं नाव इतक्या वेळा का आलंय? त्यांचा आणि एप्स्टीनचा नेमका काय संबंध होता? बरं, तर कागदपत्रांनुसार 2014 ते 2017 या काळात पुरी आणि एप्स्टीन यांच्यात व्यावसायिक संबंध होते. 2014 ते 2017 म्हणजे तेव्हा ते मंत्री नव्हते ना? इन्स्टिट्यूट म्हणजे IPI मध्ये उपाध्यक्ष होते. अच्छा, IPI ही तर खूप प्रतिष्ठित संस्था आहे, जी जागतिक शांतता आणि सुरक्षेवर काम करते. हो, आणि म्हणूनच अशा संस्थेतील मोठ्या पदावरील व्यक्तीचा एप्स्टीनसारख्या गुन्हेगाराशी संबंध असणं हे जास्त धक्कादायक आहे. पण पुरी यांनी यावर काहीतरी स्पष्टीकरण दिले ना? त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या फक्त 3-4 व्यावसायिक भेटी झाल्या होत्या. आणि त्यांना एप्स्टीनच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची कल्पना नव्हती असंही ते म्हणाले. पण इथेच तर खरी मेख आहे. अगदी. पुरी यांचं माहिती नव्हती हे म्हणणं थोडं म्हणजे गुंतागुंतीचं ठरतं. का? कारण एप्स्टीनला 2008 मध्येच अल्पवयीन मुलीसोबत वेश्या व्यवसाय केल्याप्रकरणी शिक्षा झाली होती. तो 2009 मध्ये तुरुंगातून सुटला. ही माहिती सार्वजनिक होती, सगळ्यांना माहीत होतं. बरोबर. आणि पुरी यांच्या भेटीगाठी म्हणजे 2014 ते 2017 ह्या त्याच्या शिक्षेनंतरच्या आहेत. मग माहिती नव्हती हा दावा कितपत टिकतो? एका आंतरराष्ट्रीय संस्थेत इतक्या मोठ्या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीने पार्श्वभूमी तपासली नसेल हे शक्य आहे का? की व्यावसायिक हितसंबंधांपुढे या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं गेलं? हाच तर कळीचा मुद्दा आहे.
इथे व्यावसायिक महत्वाकांक्षा आणि नैतिक जबाबदारी यांच्यातला संघर्ष दिसतोय. आणि कागदपत्रांमध्ये एक ईमेल आहे जो या संबंधांवर आणखी प्रकाश टाकतो. कुठला ईमेल? या ईमेलमध्ये ॲप्स्टीनने लिंक्डइनचे सहसंस्थापक रीड हॉफमन यांना पुरींची ओळख करून दिली आहे. आणि तो काय लिहितो ते महत्वाचं आहे. तो लिहितो, रीड, हरदीप हे भारतातील तुमचे काम करणारे व्यक्ती आहेत. एक मिनिट. रीड हरदीप इज युअर मॅन इन इंडिया. हो. तुमचे काम करणारे व्यक्ती, युअर मॅन इन इंडिया. याचा अर्थ काय घ्यायचा? एक व्यावसायिक संपर्क की एक फिक्सर? नेमका हाच प्रश्न उपस्थित होतोय. आणि यानंतर पुरी यांनी हॉफमन आणि ॲप्स्टीन दोघांना एक सविस्तर ईमेल पाठवला. अच्छा, काय होतं ते ईमेलमध्ये? त्यात त्यांनी पंतप्रधान मोदींच्या डिजिटल इंडिया उपक्रमाचा उल्लेख केला होता आणि भारतात इंटरनेट क्षेत्रात गुंतवणुकीसाठी किती मोठ्या संधी आहेत हे पटवून देण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्या ईमेलचा शेवट त्यांनी केला होता, मी तयार आहे, म्हणजे आय एम रेडी. हे सगळं खूपच विचित्र आहे. आणि त्या विचित्र बेटाचा पण उल्लेख आहे ना कुठेतरी? हो आहे. एका ईमेलमध्ये पुरी यांनी ॲप्स्टीनला विचारलं होतं की तो त्याच्या विचित्र बेटावरून म्हणजे एक्झॉटिक आयलंडवरून परत कधी येणार आहे. हे तेच बेट आहे जे ज्याच्या सगळ्या वाईट कामांसाठी कुप्रसिद्ध होतं. हो. यावर त्यांचं काय स्पष्टीकरण आहे? पुरी यांचं म्हणणं आहे की त्यांनी हा शब्द ॲप्स्टीनच्या कर्मचाऱ्यांकडून ऐकला असावा, पण एका अनुभवी मुत्सद्याने अशा संवेदनशील विषयावर इतक्या सहजपणे टिप्पणी करणं, यावरही प्रश्न विचारले जात आहेत. अविश्वसनीय. म्हणजे एकीकडे पुरी भारतामध्ये गुंतवणुकीसाठी एवढे प्रयत्न करत होते आणि दुसरीकडे ॲप्स्टीन त्याच भारताविषयी काय विचार करत होता. आणि इथेच या प्रकरणातला सर्वात मोठा विरोधाभास समोर येतो. पुरी भारताच्या विकासाच्या गोष्टी करत होते, पण ॲप्स्टीनने त्याच्या एका खासगी ईमेलमध्ये भारताविषयी अत्यंत अपमानकारक मत व्यक्त केलं होतं. काय लिहिलं होतं त्याने? त्याने लिहिलं होतं, मला भारताशी काहीही करायचे नाही, गरम, घाणेरडा, वास येतो, अस्वच्छ आहे. आय वॉन्ट नथिंग टू डू विथ इंडिया, हॉट, स्मेल्स लाईक शिट, फिल्दी. धक्कादायक आहे. म्हणजे ज्या देशात गुंतवणूक आणण्यासाठी पुरी एवढा प्रयत्न करत होते, त्याच देशाबद्दल ॲप्स्टीनची इतकी घाणेरडी मतं होती. हे तर पुरी यांच्या प्रयत्नांचा आणि भारताचाही अपमान आहे. नक्कीच. यामुळे पुरी यांच्या निर्णयावर आणि त्यांच्या पारकशक्तीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होतं. तुम्ही ज्या व्यक्तीसोबत व्यावसायिक संबंध ठेवताय, ती व्यक्ती तुमच्या देशाबद्दल काय विचार करते याचीही तुम्हाला कल्पना नाही का? पण या फाईल्समध्ये फक्त हरदीप सिंग पुरी यांचंच नाव आहे की आणखी काही भारतीय संदर्भ आहेत? नाही, हे प्रकरण इथेच थांबत नाही. म्हणजे अजून काही आहे? हो. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही एक उल्लेख आहे. काय सांगताय? डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी रणनीतिकार होते, स्टीव्ह बॅनन. त्यांना पाठवलेल्या एका ईमेलमध्ये ॲप्स्टीनने लिहिलं होतं, मोदी ऑन बोर्ड. मोदी ऑन बोर्ड. याचा नेमका संदर्भ काय होता? हा ईमेल इस्रायल आणि चीन संबंधित एका भूराजकीय चर्चेचा संदर्भात होता. अर्थात याचा अर्थ पंतप्रधान मोदी थेट या चर्चेत सहभागी होते असा होत नाही. पण एका गुन्हेगाराच्या ईमेलमध्ये भारताच्या पंतप्रधानांचा उल्लेख येणं हीच एक मोठी गोष्ट आहे. यावर सरकारची काही प्रतिक्रिया आलीये का? हो. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्पष्ट केलंय की एका दोषी गुन्हेगाराचे हे विचार आहेत आणि याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायला हवं. म्हणजे सरकारने हे आरोप फेटाळून लावले आहेत. याशिवाय उद्योगपती अनिल अंबानी यांचेही नाव समोर आले, बरोबर? हो, त्यांचंही नाव आहे. अंबानी यांनी पंतप्रधान मोदींच्या वॉशिंग्टन दौऱ्याबद्दल ॲप्स्टीनकडे विचारणा केली होती. आणि त्यावर ॲप्स्टीनचं उत्तर काय होतं? त्याने गूळ उत्तर दिलं. भारत इस्रायल महत्वाचे आहे, ईमेलसाठी नाही. इंडिया इस्रायल की नॉट फॉर ईमेल. हो. या छोट्याशा वाक्यातूनही अनेक अर्थ काढले जात आहेत की अशी कोणती चर्चा होती जी ईमेलवर करता येत नव्हती. या सगळ्या गौप्यस्फोटामुळे भारतात राजकीय वातावरण तापलं असेल यात काही शंकाच नाही. हो, नक्कीच तापलंय. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत हा मुद्दा उपस्थित केला आणि हरदीप सिंग पुरी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांचा मुद्दा काय आहे? त्यांच्या मते एका शिक्षा झालेल्या गुन्हेगाराशी संबंध ठेवल्यामुळे पुरी यांनी पदावर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे. आणि सत्ताधारी पक्षाचं काय म्हणणं आहे? सत्ताधारी भाजपने हे सर्व आरोप बिनबुडाचे आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं म्हटलंय. खुद्द पुरी यांनी म्हटलं आहे की काँग्रेस नेतृत्व तथ्यांची मोडतोड करून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करतंय. तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की जेफ्री ॲप्स्टीन प्रकरण हे फक्त लैंगिक शोषणापुरतं किंवा एका व्यक्तीच्या गुन्ह्यांपुरतं मर्यादित नाहीये. अजिबात नाही.
हे एक जागतिक जाळं आहे ज्याचे धागेदोरे राजकारण, व्यवसाय आणि अगदी राजघराण्यांपर्यंत पोचले आहेत. अगदी बरोबर. आणि भारतात हे प्रकरण थेट गुन्हेगारी सहभागापेक्षा व्यावसायिक संबंध, नैतिक जबाबदारी आणि राजकीय निर्णयांवर जास्त केंद्रित आहे. जरी यात थेट गुन्हेगारीचा पुरावा नसला तरी तुम्ही कोणासोबत संबंध ठेवता यावर हे प्रकरण बोट ठेवतं. एका शिक्षा झालेल्या आणि कुख्यात व्यक्तीसोबत व्यावसायिक संबंध ठेवण्याचा निर्णय किती योग्य होता यावर आता मोठा वादविवाद सुरू झालाय. एक महत्वाचा प्रश्न मनात येतो. सत्ता आणि यशाच्या शिखराकडे जाताना माणसं अनेक लोकांशी संबंध जोडतात, पण व्यावसायिक नेटवर्किंग आणि नैतिक तडजोड यांच्यात एक खूप पुसटशी रेषा असते. प्रश्न हा आहे की ती रेषा कुठे ओलांडली जाते आणि शीर्षस्थानी पोचण्याच्या शर्यतीत कोणती गोष्ट नजरेआड करण्याची लोकांची तयारी असते यावर विचार करण्यासारखा आहे.